चला आता मस्त सगळ्या सोप्या पद्धतीचे पोह्याचे मस्त कुरकुरीत असे झटकीपट बनणारे पळीपापड बनवूयात। हे बघा किती पांढरे शुभ्र आणि एकदम पटापट असे हे पळीपापड बनतात। घरात फॅन खालीही वाळतात, उन्हाला वाळवले तरीही चालतील। तर त्यासाठी आपण जे पोहे बनवतो त्याच जाड पोहे जे असतात तेच एक वाटी भरून पोहे घ्यायच्यात, मिक्सरला एकदा फिरून घ्यायचे। हे बघा असे थोडस भगर भगर म्हणजे रव्यासारख्या साईजचे हे बनून जात। तर त्यामध्ये एक वाटी एवढं पाणी टाकायचं, तरीही हे चांगलं घट्टसर दिसते। आणखी एक वाटी पाणी टाकायचे, चांगलं मिक्स करायचे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। हे बघा ह्या अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर झालेलं आहे। एक दुसरी कढई घ्या किंवा पातेलं घ्या, त्यामध्ये मोजून 3 वाटी एवढं पाणी घ्या, म्हणजे टोटल 1 वाटी पोह्यासाठी 5 वाटी एवढं पाणी घ्यायचंय। ते चांगलं मिक्स करायचे, नंतर गॅसवरती ठेवायचे। गॅस फुल ठेवा जोपर्यंत त्याला उकळी येत आहे। त्याच्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। हे बघा हे बरोबर 10 मिनिटांनी घट्टसर व्हायला लागलेलं आहे। आणखी 2 मिनिटं शिजवलं, म्हणजे 12 ते 13 मिनिटं शिजवून घेतले। वरून जिरी टाकलेली आहे आणि थोडस थंड झालं की मस्त प्लास्टिक वरती हे पळीने पापड बनवायचे आहेत। मस्त 2 दिवस याला वाळू द्यायचं आहे आणि एवढे मस्त आपले हे बघा जिरी टाकल्यामुळे एकदम मस्त असे हे पापड दिसतात, एकदम कुरकुरीत झटकीपट बनतात। तर तुम्ही एकदा नक्की ही पळी पापडांची रेसिपी ट्राय करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।